तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आलो सध्या राजस्थान चित्तोडगडमध्ये फिरायले. पण अटियाचं खास कारण म्हणजे आम्हाला काही जण भेटले होते, ते म्हणत की बजेट ट्रिप होत नाही. त्याच्यासाठी आम्ही अटी आलो की बजेटमध्ये सस्त्यात मस्त ट्रिप कशी करा. जंक्शन बाकी भारी तर दिसून ना, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. 90 रुपयामध्ये जेवण आहे अनलिमिटेड. एका माणसाचं 30 रुपये तिकीट आहे. डायरेक्ट तुम्हाला चित्तोडगड किल्ल्याचे गेटवर सोडून देतात. राजस्थान वाटून आण तुले. राजस्थान मध्ये पाणी नाही म्हणतात बा, जिकडे तिकडे हरियाली हरियाली तर दिसून लागली म्हणजे. चित्तोडगडचा किल्ला भारी आहे लोक मध्ये. हे असं काही तिकीट येते 40 रुपये एकाची फी आहे. अंदर जायचं तिकीटचा भाव. नटी याचे 50 रुपये म्हणजे 90 रुपये खर्च झाला आपला. वर आल्याबरोबर का भयानक लोक आला, एकदम भारी. पूर्ण हे चित्तोडगड हे गाव आहे, पूर्ण वाटून दिसते या किल्ल्यावरून. भारी बनावट आहे याची, जबरपुरी जुन्या काळातला आहे. पुरा किल्ला आहे समजा. 13 किलोमीटरची बाउंड्री आहे. फक्त 1-2 किलोमीटर चाललं असेल. आमचे एवढे हाल झाले या बॅगीच्यानं. 50 किलोची बॅग हिंडून आम्ही. लय खराब कंडिशन चालू माणसाची, खूपच. काही अशा प्रकारे पुऱ्या किल्ल्याला समजा चढी आहे. माते बाउंड्री जवळपास 700 एकरातला किल्ला आहे. 700 एकर असे काही घालून, म्हणजे खूप ठिकाण आहे समजा. कोणतं मंदिर, कुठे स्तंभ, कुठे काय. आणि समजा तुम्ही गाडीने फिरसाल तर 500 ते 600 रुपये तिकीट लागते याच्यात. आता आपण बजेट ट्रिप जर का करून राहिलो तर आपल्याला पैदल घेणं लागते. तसे आपल्या गावातले माणसं वावरातले आपले फरकच नाही पडत एवढ्या याचा. किरा काही नाही, 13 किलोमीटरची बाउंड्री आहे. स्तंभ आणि हे मंदिर आजूबाजूला एक नाव तर काही माहीत नाही मला. त्या काळातली तुम्ही पाहून घ्या कलाकारी किती जबर आहे. ही बारीक मूर्त्या काढलेल्या आहेत. पूर्ण हे अखंड गोटा आहे हा, आणि त्याच हे कलाकारी करेल आहे. एकदम भारी. फॉरेनर बी दुरून पाहायला येतात. कला लय पटली पण आपल्याकडे. भरून इच्छा तर लय मोठी भरून आलो की संध्याकाळ हा किल्ला फिरू. पण किल्ल्याची एवढा मोठा आकार, त्याचा एवढी मोठी हे समजा, हे तर काही इच्छाच नाही. आता एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन आमच्या चालवायला काही जात नाही. आम्ही सरकारची आता सावरिया सेटची बस पकडू बस स्टँडहून, सावरिया सेटला जाऊ. आता हे सावरिया सेटची बस अडून हे इकडलं बस स्टॉप राजस्थानचं. आता येऊन पोचलो आम्ही सावरिया सेट मंडपी आले. आता जवळपास किती वाजले सुमित? 2:30 वाजले. आता पाहू, टाईम नाही. आता काही दर्शन होणार नाही. सकाळी दर्शन करू, कारण की आता आम्हाला ट्रेनमध्ये बी झोप नाही झाली बरोबर. आता झोप पाहिजे काही बी करून. आता तुम्ही जर का अटी आले कोणते, तुम्हाला गेस्ट हाऊस किंवा मग कोणती धर्मशाळा लागली, त्याच्यात आधार कार्डची कॉपी द्यावी लागते. म्हणजे आपल्या भाषेत समजा झेरॉक्स द्यावं लागते. इकडे त्याला फोटोकॉपी म्हणतात. धर्मशाळा जर का लागली मंदिराच्या बॅक साईड नाही ते, हा एकदम असा यशोदा विहार आहे आणि त्याच्याच बाजूने तिकडून भोजनालय आहे. सिंगल बेडची समजा 100 रुपये पडतात. आम्ही डबल बेड घ्यायला 2 माणसं होतं. 200 रुपये समजा हा बेड. आणि अशी या पद्धतीनं रूम आहे आमची. 24 घंट्याआधी रूम असते. त्या काळात मस्त तयारी केली. आता चाललो आम्ही सावरिया सेटच्या मंदिरात. हो आता काय तर की तुम्हाला एकारेक गोटे ठेल याची अशी मान्यता एक बा, जर का एकारेक लावली तर आपली इच्छा पुरी होते. एकारेक ठेवल्या बरोबर. आमचं आता दर्शन बी झालं. आता जवळपास रातचे 8 वाजले. धर्मशाळेत आवाज सध्या. आता सकाळी उठणं, पण सकाळी समजा 8-9 बसने तर काही नाही ॲडजस्टमेंट करून उदयपूरला जाणं. त्यात लोक आपले आता असेच रोज व्हिडिओ येत जातील. यात लोकांची सिरीज आहे, त्यात लोक तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून द्या.